नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये। आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत क्रीमी अँड चीजी व्हाईट सॉस पास्ता। हे बघा, एकदम रेस्टॉरंट स्टाईल पास्ता तयार होतो घरच्या घरी खूप कमी साहित्यामध्ये, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 2 कप पेने पास्ता घेतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे असतो पेने पास्ता। तुम्ही कुठल्याही शेपचा पास्ता घेऊ शकतात। त्यानंतर अर्धा कप बॉईल केलेले स्वीट कॉर्न, अर्धा कप स्क्वेअर शेपमध्ये कट केलेले गाजर, अर्धा कप स्क्वेअर शेपमध्ये कट केलेली शिमला मिरची, अर्धा कप स्क्वेअर शेपमध्ये कट केलेले कांदा, त्यानंतर 3 चम्मच मैदा, 1 चम्मच बटर, 3 चम्मच बटर। इथे मी 2 ठिकाणी बटर घेतलेले आहे, ते कशासाठी घेतले मी ते पुढे दाखवणार आहे। इथे मी अमूलचं बटर घेतलेलं आहे। त्यानंतर प्रोसेस चीजचे 3 क्यूब घेतले, 1 चम्मच ब्लॅक पेपर पावडर, 1 चम्मच रेड चिली फ्लेक्स, 1 चम्मच ऑर्गॅनो, चवीनुसार मीठ, 1 चम्मच मिक्स हर्ब, त्यानंतर 2 कप दूध। इथे दूध आधी गरम करून घेतलं, त्यानंतर त्याला थंड करून घेतलेला आहे। व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पास्ता बॉईल करून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे। इथे मी 1 ते 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे, म्हणजे आपला पास्ता छान बॉईल होतो। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। त्यानंतर अर्धा चम्मच ऑइल ऍड करायचं। आता इथे मीठ आणि ऑइल ऍड केलेलं आहे पाण्यामध्ये। आता आपण पाण्याला उकळी येईपर्यंत थांबणार आहोत। आता तुम्ही बघू शकता तिथे पाण्याला उकळी आली। आता या स्टेजला आपण पास्ता ऍड करून घेऊया। हे बघा, पाण्यामध्ये मी सर्व पास्ता ऍड करून घेतला। आता आपण अधूनमधून पास्ता हलवून घेणार आहोत। इथे आपल्याला 80 ते 90% पास्ता शिजून घ्यायचा आहे, खूप जास्त ओव्हरकुक होऊन द्यायचा नाही पास्ता। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी 70 ते 80% पास्ता कुक करून घेतला। हे बघा, खूप जास्त ओव्हरकुक करून घेतलेलं नाही। इथे आपण पास्ता बॉईल केलेला आहे। आता आपण हा पास्ता स्ट्रेनरच्या सहाय्याने चाळून घेणार आहोत। त्याआधी आपल्याला अर्धा कप पाणी साईडला काढून घ्यायचं आहे, ते कशासाठी ते पुढे सांगेलच मी तुम्हाला। आता आपण पास्ता स्ट्रेनरवर काढून घेऊया। आता यावर आपण थंड पाणी ऍड करूया, म्हणजे पास्त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल। आता आपण व्हेजिटेबल कुक करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी कढई ठेवली। आता यामध्ये आपण 1 चम्मच अमूल बटर ऍड करून घेऊया। बटर मेल्ट झाले की यामध्ये कांदा ऍड करून घेऊया। त्यानंतर शिमला मिरची ऍड करून घ्यायची, गाजर ऍड करून घेऊया। आता यामध्ये स्वीट कॉर्न ऍड करून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपण एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपल्याला खूप जास्त ओव्हरकुक होऊन द्यायचं नाही व्हेजिटेबलला। जो व्हेजिटेबल मध्ये क्रंचीनेस असतो तो तसाच पाहिजे, खूप जास्त ओव्हरकुक करायची नाही। त्यासाठी सतत हलवायचं, म्हणजे आपले व्हेजिटेबल एकसारखं परतले जातील आणि खूप जास्त ओव्हरकुक होणार नाही। आता इथे आपले व्हेजिटेबल सॉफ्ट झालेले आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। त्यानंतर ऑर्गॅनो ऍड करायचा, मिक्स हर्ब, चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर पावडर। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। आता आपले व्हेजिटेबल तयार झालेले आहे व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी। आता आपण हे व्हेजिटेबल बाहेर काढून घेऊया कढईमधून। आता आपण व्हाईट सॉस बनवून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली। आता यामध्ये आपण बटर ऍड करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता बटर मेल्ट व्हायला झाले की यामध्ये आपण मैदा ऍड करून घेऊया। आता आपण बटर मध्ये मैदा मिक्स करून घेऊया। हे बघा, मैदा मिक्स करून घेतलेला आहे मी बटर मध्ये। इथे आपल्याला मैदा खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत भाजायचा नाही, नॉर्मल त्यामधून वास यायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं आपला मैदा व्यवस्थित भाजला। हे बघा, मैद्याचा कलर हलकासा चेंज व्हायला सुरुवात झाली। इथे सर्वात महत्त्वाची टिप्स हीच आहे, तुम्ही जर 3 चम्मच मैदा घेत असाल तर 3 चम्मचच बटर घ्यायचं, किंवा 4 चम्मच बटर घेत असाल तर 4 चम्मचच मैदा घ्यायचा। इथे मैदा आणि बटरचा रेशो सेम असला पाहिजे। आता बटर मध्ये छान मैदा भाजलेला आहे। आता यामध्ये आपण दूध ऍड करून घेऊया। इथे आपल्याला थोडं थोडं दूध ऍड करायचं आहे आणि मैदा छान मिक्स करून घ्यायचा आहे दुधामध्ये, म्हणजे त्याच्या गाठी तयार होत नाही।
इथे मैदा मिक्स करण्यासाठी मी विस्कचा वापर करणार आहे, म्हणजे गाठी तयार होत नाही दुधामध्ये मैद्याच्या. हे बघा, विस्कने हलवल्यामुळे दुधामध्ये अजिबात गाठी तयार झालेले नाही. आता इथे कढाईमध्ये मी पूर्ण दूध ऍड करून घेतलं. आता यामध्ये आपण चीज क्यूब किसून घेणार आहोत. इथे आपल्याला सॉसला जोपर्यंत घट्टपणा येत नाही तोपर्यंत सॉस शिजून घ्यायचा आहे. आता आपण चीज पण मिक्स करून घेऊया दुधामध्ये. आता तुम्ही बघू शकता तिथे व्हाईट सॉसला घट्टपणा यायला सुरुवात झाली. आता यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ऍड करणार आहोत, जे रेस्टॉरंटमध्ये ऍड करतात. ते म्हणजे पास्ता बॉईल करताना आपण जे पाणी काढलं होतं ते ऍड करणार आहोत. आता हे पाणी पण मिक्स करून घेऊया. हे पाणी ऍड केल्यामुळे सॉसची अजून जास्त टेस्ट वाढते. आता तुम्ही बघू शकता तिथे व्हाईट सॉस तयार झालेला आहे आपला. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया. त्यानंतर मिक्स हर्ब ऍड करून घ्यायचं. आता ऑर्गॅनो ऍड करून घेऊया. त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर ऍड करून घ्यायचं. आता या स्टेजला चिली फ्लेक्स ऍड करून घ्यायचे. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं व्हाईट सॉस मध्ये. आता या स्टेजला व्हेजिटेबल्स ऍड करून घेऊया. त्यासोबतच पास्ता ऍड करून घेऊया. आता आपण पास्ता मिक्स करून घेऊया व्हाईट सॉस मध्ये. तुम्ही बघू शकता तिथे आपला व्हाईट सॉस पास्ता तयार झाला. हे बघा किती छान पास्ता दिसत आहे आपला. दिसायला सुंदर आणि खायला पण खूप टेस्टी लागतो. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.